गुड इव्हनिंग स्टुडंट्स. पहिल्या प्रकरणात एक छोटासा भाग आपला राहिलेला आहे. इतका महत्त्वाचा नाही आहे, तरी पण आपण काही संकल्पना समजून घेऊ. पेज नंबर 11. पुस्तक नसेल तर मोबाईलमध्ये लक्ष द्यायचं आहे. 1.8 अकाउंटिंग कन्सेप्ट्स. अकाउंटच्या संकल्पना, कॉन्व्हिक्शन्स, खात्री अँड प्रिन्सिपल्स. अकाउंटचे काही तत्त्व दिलेले आहेत. Accounting is means of communicating the results of business operations to various parties interested in or connected with the business. अकाउंटिंग एक प्रकारे व्यवसायाचा, त्या आर्थिक परिस्थितीचा, व्यवसायात होणाऱ्या व्यवहारांचा एक प्रकारे संदेश देण्याचं काम करतं पहा. द ओनर्स मालकाला, क्रिएटर्स धनकोंना, सावकारांना, इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करणाऱ्यांना, बँक्स बँकेला, अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आर्थिक संस्था, गव्हर्मेंट्स अँड अदर एजन्सीज सरकारला, सरकारी समकक्ष एजन्सीला. हेन्स इट इज राईटली कॉल्ड ॲज द लँग्वेज ऑफ बिझनेस. म्हणून अकाउंटला व्यवसायाची एक खास भाषा असं म्हटलेलं आहे. अकाउंटिंग इज नॉट ओनली असोसिएटेड विथ बिझनेस. फक्त व्यवसायापुरतं मर्यादित नाही, बट ऑल्सो विथ एव्हरीबडी, प्रत्येकाशी हू इज इंटरेस्टेड इन कीपिंग अन अकाउंट ऑफ द मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. पैशाचे व्यवहार व्यवसायात जे सांभाळतं, नोंद करतं, त्या सगळ्यांशी संबंधित आहे. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग. आपण हे पाहिले पहा, एक कला आहे नोंद करण्याची. क्लासिफाईंग वर्गीकरण अँड समरायझिंग सारांश ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिझनेस कन्सर्न्स इन अ सिस्टमॅटिक मॅनर. इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट्स. काय याच्यामध्ये महत्त्वाच्या संकल्पना हे आपल्याला डिटेलमध्ये पाहायची आवश्यकता नाही आहे, तर एक एक शब्द आपण तो पाहूया. रिलायबल, जे अवलंबून राहण्यास योग्य असे फायनान्शियल स्टेटमेंट असतात, आर्थिक तक्ते असतात. युनिफॉर्मिटी ऑफ प्रेझेंटेशन. सगळ्यांमध्ये सारखेपणा असतो, एकता असते. सगळ्या कंपनीचे त्या ठिकाणी बॅलन्स शीट असेल, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असेल, फायनान्शियल स्टेटमेंट असतील, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, हे सगळे सारखेपणा असतो त्याच्यामध्ये. जनरली ॲक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट. सर्वजण त्या ठिकाणी त्याचं जे मूल्यमापन केले असतं ते सगळेजण स्वीकारतात, स्वीकार्य असतं. प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल. सगळ्यांना योग्य अशी माहिती मिळते. व्हॅलिड म्हणजे वैध. अँड ॲप्रोप्रिएट अजम्पशन्स. त्या ठिकाणी त्याचे जे गृहीता असतात ते अगदी योग्य असतात. हीच माहिती आपल्याला दिलेली आहे. सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आर ॲज फॉलोज. परत काही महत्त्वाच्या संकल्पना दिलेल्या आहेत. आपण एकदम शॉर्टमध्ये पाहू, इतक्या डिटेलमध्ये नाही येते आपल्याला. बिझनेस एंटिटी म्हणजे स्वतंत्र अस्तित्व. एखाद्या व्यवसाय संस्थेला स्वतंत्र असं अस्तित्व असतं पहा. ती संस्था स्वतःच्या नावाने ॲसेट्स धारण करू शकते, लायबिलिटी धारण करू शकते. इट इम्प्लाइज दॅट द बिझनेस इट सेल्फ ओज ॲसेट्स अँड ओज लायबिलिटीज. जे स्वतंत्र असं त्या ठिकाणी अस्तित्व असतं. त्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे पहा, महत्त्वाची संकल्पना मनी मेजरमेंट. पैशात मूल्यमापन. आपण हे पाहिलेले आहे पहा, पैशाचे व्यवहार त्या ठिकाणी या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये नोंदवले जातात. मग भावनिक वगैरे व्यवहार, त्यानंतर कामगारांची त्या ठिकाणी कामाची स्थिती, वर्किंग कंडिशन इन द वर्क प्लेस, स्ट्राईक बाय एम्प्लॉईज, कामगारांचा संप, एफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंटची व्यवस्थापनाची कार्यक्षमता एक्सेट्रा विल नॉट बी रेकॉर्डेड इन बुक्स. ही काही याच्यामध्ये नोंदवता येत नसते. ॲज दे कॅनॉट बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. कारण ते पैशात व्यक्त होत नाही ना, म्हणून. त्यानंतर कॉस्ट कन्सेप्ट. कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे खर्चाशी संबंधित. इट इज रेकॉर्डेड ॲट कॉस्ट ॲट द टाईम ऑफ इट्स परचेस. खरेदीच्या वेळेची किंमत असते ना, त्यावेळेस त्याची त्या ठिकाणी किंमत नोंदवली असते. बट इज सिस्टमॅटिकली रिड्यूस. परंतु हळूहळू त्याची किंमत कमी होते इन इट्स बुक्स व्हॅल्यू
बाय चार्जिंग डेप्रिशिएशन. पुढं कळेल तुम्हाला ते डेप्रिशिएशन आत्ता नाही कळणार, घसारा वगैरे त्याच्यावर आकरून त्याची किंमत कशी कमी होत जाते ते सांगितलेले आहे. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, सातत्य. चं उदाहरण पाहूया. अ कंपनी ॲडॉप्ट्स फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड फॉर चार्जिंग डेप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट फ्रॉम द बिगिनिंग टिल द एंड ऑफ एस्टिमेटेड लाईफ ऑफ ॲसेट. घसारा आकारण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यात जी पद्धती स्वीकारली असेल त्याच्यामध्ये असं सातत्य असं दिसून येतं. त्यानंतर कन्झर्वेटिझम म्हणजे कमी किंमत. म्हणजे एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या ॲसेटची जी किंमत असते ती मार्केट व्हॅल्यू आणि कॉस्ट प्राईस याच्यामध्ये फरक असतो, तर त्याच्यामध्ये जी कमी किंमत असते तिचा विचार केला जातो. याचं उदाहरण दिलेले बा. द क्लोजिंग स्टॉक इज इन द फॅक्टरी इज व्हॅल्यूड ॲट ₹25,000 ॲट कॉस्ट प्राईस. शिल्लक माल आहे 25,000 मूळ किंमत, अँड ₹35,000 ॲट्स इज मार्केट प्राईस, आणि मार्केटची किंमत त्याची 35,000 आहे. बट व्हाईल रेकॉर्डिंग इन द बुक्स द व्हॅल्यू ऑफ ₹25,000 विल बी कन्सिडरेड बीइंग द लोएस्ट ऑफ ऑल. कमी किंमत जी असते तिची त्या ठिकाणी नोंदणी केली जाते. त्यानंतर 6वं त्या ठिकाणी महत्त्वाची संकल्पना आहे गोईंग कन्सर्न. सातत्य असतं, चालू असतं बा. इट इज द बेसिक अजम्पशन दॅट बिझनेस इज गोईंग कन्सर्न अँड विल कंटिन्यू इट्स ऑपरेशन फॉर फ्युचर. सतत त्याच्यात व्यवसायात वाढ होईल, कमी होईल, सतत क्रिया चालू असते, म्हणून त्याला गोईंग कन्सर्न असं म्हटलेलं आहे. ॲसेटच्या किमती, संपत्तीच्या किमती वाढतील, इन्क्रीज ऑर डिक्रीज, हे सतत चालू असतं त्या पिरियडमध्ये. त्यानंतर रिअलायझेशन म्हणजे विक्री मूल्य थोडक्यात. कंपनी गेट्स अन ऑर्डर फॉर सेल ऑफ गुड्स ऑफ ₹1,00,000 इन मे 2017. गुड्स ऑफ ओनली ₹60,000 आर सोल्ड अँड डिलिवर्ड इन जून 17. 1,00,000ची माल विकायची ऑर्डर आहे, ॲक्च्युअली जून 17पर्यंत 60,000च विकला. कॅश इज रिसिव्ड फॉर ₹60,000 इन सप्टेंबर 17. ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ रिअलायझेशन सेल इज बेस्ड टू बी रेकॉर्डेड इन जून 17. ज्यावेळेस विक्री झाली त्याचीच फक्त नोंद केली जाते. त्यानंतर ॲक्युरल, जमा झाल्याने झालेली वाढ. इन्कम इज रेकॉर्डेड वेन इज ॲक्युरेज अर्न अँड एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड वेन दे आर ॲक्युरल बिकम पेएबल. Cash or not, revenues are received in cash or not, or expenses are paid in cash or not. ॲक्च्युअल जे पैसे जमा होतील, ॲक्च्युअल जे खर्च केले जातील त्यावर आधारित. त्यानंतर ड्युएल आस्पेक्ट, 9वं वैशिष्ट्य. ड्युएल आस्पेक्ट म्हणजे दोन, त्या ठिकाणी एखादा व्यवहार घडला तर त्याचे दोन परिणाम होत असतात, त्याला ड्युएल म्हटलेले आहे. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट एव्हरी ट्रान्झॅक्शन ऑर इव्हेंट हॅज 2 आस्पेक्ट. प्रत्येक व्यवहाराला 2 पैलू असतात पहा. इथं उदाहरण दिले पहा. ड्युअल इफेक्ट. फॉर एक्झाम्पल, वेन आकाश स्टार्ट्स अ बिझनेस विथ कॅश ₹5,00,000. समजा आकाशने व्यवसायाला सुरुवात केली, 5 लाख रुपये त्यांनी भांडवल म्हणून आणले. ऑन वन हँड द बिझनेस गेट्स कॅश ₹5,00,000, म्हणजे त्याच्या व्यवसायाला 5 लाख मिळाले. अँड ऑन द अदर हँड अ लायबिलिटी अराईज, आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर देणं निर्माण झालं. दॅट इज द बिझनेस हॅज टू पे अक्षय अ सम म्हणजे रक्कम ऑफ ₹5,00,000. तेवढं भांडवल देयता तयार झाली. म्हणजे दोन प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 2 त्या ठिकाणी पैलू असतात. त्यानंतर डिस्क्लोजर म्हणजे माहिती उघड करणे. मग याच्यामध्ये द फायनान्शियल पोझिशन अँड परफॉर्मन्स शुड बी डिस्क्लोज व्हेरी ऑनेस्टली टू ऑल द युजर्स. जे काही बुक किपिंगची माहिती वगैरे नाही का, आत्ता आपण पहिलं गव्हर्नमेंट असेल, इन्व्हेस्टर्स असेल, बिझनेसमॅन असेल, या सगळ्यांना ती माहिती प्रामाणिकपणे उघड केली पाहिजे. कुठलीही माहिती त्या ठिकाणी लपवून ठेवता कामा नये, हे त्याचं तत्त्व आहे. ऑल द इन्फॉर्मेशन डिस्क्लोज शुड बी रिलिव्हंट, रिलायबल, अवलंबून राहणारी, संबंधित, कम्पॅरेबल अँड अंडरस्टूड बाय ऑल द कन्सर्न अथॉरिटीज. सगळ्यांना ती माहिती सहज समजली पाहिजे, उघड केली पाहिजे. त्यानंतर मटेरियलिटी, वास्तवता. which is not significant and is not relevant to the users need not be disclosed in the financial statement. ज्याचा काही उपयोग नाही त्या माहिती संबंधित, की दुसऱ्याला समजू शकत नाही अशी माहिती नको आहे. सरळ जे काय आहे, प्रत्यक्ष जे आहे, वास्तव जे आहे
The term materiality is subjective in nature. Materiality depends on the amount involved in the transaction, size of the business, व्यवसाय, त्याचं स्वरूप, nature of information, requirements of the person making decision. Example दिले पाहिजे etc. An atom material to be to one person may be immortal to another person. म्हणजे सहजासहजी त्या ठिकाणी ती गोष्ट उघड झाली पाहिजे, वास्तवता त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्यानंतर मॅचिंग कन्सेप्ट, तुलना, दोन सारख्या असणाऱ्या व्यवसायामध्ये तुलना करता येत असते, हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. मागील वर्षाचे ॲसेट्स असतील, चालू वर्षाचे ॲसेट्स, खर्च, लायबिलिटीज, दोन व्यवसायाचे जे तुलना करता येत असते याच्यातून. ही 12 त्या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे पाहिले. इतके काही महत्त्वाचं नाही, हे फक्त समजण्यासाठी सांगितलं, याचा काही अभ्यास करायचं नाही तुम्हाला सध्या. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड एक भाग राहिला यातला, हा पण इतका सध्या तुम्हाला महत्त्वाचा नाही. ज्यावेळेस तुम्ही पुढं BCom MComला जाताल त्यावेळेस तो आहे, सध्या फक्त आपण ते थोडक्यात पाहू. Accounting standards provide the framework and norms to be followed in accounting so that the financial statements of different enterprises become comparable. एक अटी पद्धती ठरवले, फ्रेमवर्क म्हणजे आपण जे ठराविक चाकोरी बद्धपणा तो ठरवलेला असतो दोन संस्थेची तुलना करण्यासाठी. मग याच्यामध्ये प्रिन्सिपल्स टू एन्श्योर कन्सिस्टन्सी, सातत्य, कम्पॅरेबिलिटी, ॲडिक्वेटी अँड रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल रिपोर्टिंग. कोहलर या तज्ज्ञांनी केलेली व्याख्या पहा. अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर कोड्स ऑफ कंडक्ट इम्पोज बाय कस्टम्स लॉज ऑफ प्रोफेशनल बॉडीज फॉर द बेनिफिट ऑफ पब्लिक अकाउंटंट्स अँड अकाउंटंट्स जनरली. त्यानंतर नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड, का गरज आहे बरं या अकाउंटिंग स्टँडर्ड का ठेवायचे आहेत? बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक तक्ते चांगले समजण्यासाठी. टू हेल्प अकाउंटंट्स टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर्स अँड प्रॅक्टिस, सगळे जे अकाउंटंट्स लेखनिक असतात त्याच्यामध्ये एकता यावी, त्यांची सातत्य, प्रॅक्टिस, प्रोसेस एकच पद्धतीने असावी. टू फॅसिलिएट मिनिंगफुल कम्पॅरिझन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ 2 or more एंटिटीज, दोन्ही जे आर्थिक तक्ते असतील दोन व्यवसायांचे त्याच्यातून एक वेगळा असं उपयुक्त असं काही अर्थ काढता येण्यासाठी. टू एन्हान्स रिलायबिलिटी ऑफ फायनान्स स्टेटमेंट्स, आर्थिक तक्त्यामध्ये त्या ठिकाणी वास्तवता, रिलायबिलिटी असली पाहिजे. टू मीट द लिगल रिक्वायरमेंट्स इफेक्टली, काही कायदेशीर प्रश्न उद्भवल्यास ती पूर्तता करण्यासाठी म्हणून अकाउंटिंग स्टँडर्डची गरज आहे. इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स, IFRS असं म्हटलं पहा त्याला. हे इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड आहे पहा, त्याचं मार्फत त्या ठिकाणी हे स्टँडर्ड ठरवले जातात. इतकी डिटेल माहितीची आवश्यकता नाही आहे. आपल्या इन इंडिया स्टँडर्ड्स ऑफ अकाउंटिंग इज इश्यूड बाय द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट्स ऑफ इंडिया. चार्टर अकाउंटंट ऑफ इंडिया संस्थेद्वारे हे ठरवलेलं असतं. हे बोर्ड त्या ठिकाणी 21 एप्रिल 1977ला स्थापन झालेले आहे. त्यामार्फत त्या ठिकाणी नियम तत्त्व याचं पालन केलेलं असतं याच्यामध्ये. त्यानंतर हे जे आहेत एकूण 12 स्टँडर्ड आहेत. फक्त लक्षात ठेवायचं कोणतं कशाचं आहे, इतकं डिटेल नको आहे ते आपल्याला. अकाउंटिंग स्टँडर्ड AS म्हणजे फर्स्ट, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज, मी सांगितलं उघड करणे, ठीक आहे. आर्थिक तक्ते वगैरे सहजासहजी त्या ठिकाणी उघड माहिती त्याच्यामध्ये असली पाहिजे, कुठली माहिती लपून छपून असता कामा नये. ते AS1 म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 1मध्ये टाकलेले ते नियम वगैरेनुसार दिलेले ऑन 1 एप्रिल 1991 फॉर कंपनी कायदा वगैरे आहे त्यानुसार दिलेले. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड सेकंड आहे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज, जे संपूर्ण यादी, लोअर ऑफ हिस्टॉरिकल कॉस्ट अँड नेट रिलायझेबल कॉस्ट, जी किंमत असते मूळ किंमत, खर्च त्यासंबंधी अकाउंटिंग स्टँडर्ड एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही. अकाउंटिंग स्टँडर्ड सेकंड काय आहे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज म्हणजे संपूर्ण यादी. 3 नंबरचं आहे
अकाउंटिंग स्टँडर्ड थर्ड कॅश फ्लो स्टेटमेंट आहे. According to this standard, a cash flow statement is prepared and presented for the period for which the profit and loss account is prepared. नफा तोटा पत्रक वगैरे तयार करण्यासाठीचं. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 6 डेप्रिशिएशन अकाउंटिंग. पुढं आपल्याला टॉपिक आहे सेपरेट घसारा, त्या ॲसेटचं उपयुक्त मूल्य. त्यासाठी तुम्ही फक्त सध्या एवढंच लक्षात ठेवायचं, अकाउंटिंग स्टँडर्ड 6 डेप्रिशिएशन घसाऱ्यासंबंधी आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 8 अकाउंटिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी आहे. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 9 रेव्हेन्यू रेकग्नायझेशन, म्हणजे याच्यामध्ये रेव्हेन्यू आयटम्स इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉरेन महसुली खर्च उत्पन्न या संबंधित आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 9. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 10 दिलेले आहे पहा, अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट. आपण फिक्स ॲसेट संकल्पना कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. प्लॅन्ट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग यांनी का दीर्घ कालावधीसाठी खरेदी केलेले ॲसेट त्या संबंधी आहे. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 12 अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स, सरकारी अनुदानाशी संबंधित. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 13 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट्स, गुंतवणुकी संबंधात करंट अँड लॉंग टर्म तात्पुरती कमी कालावधीची दीर्घ कालावधीची गुंतवणुकी संबंधित अकाउंटिंग स्टँडर्ड 13 आहे. आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 22 सेकंड अकाउंटिंग फॉर टॅक्स अँड इन्कम टॅक्स साठी संबंधित अकाउंटिंग स्टँडर्ड 22 आहे. अशा पद्धतीने आपलं पहिलं प्रकरण संपले. हे जे 1 ते 5 आन्सर इन 1 सेंटेन्स आहे, मी तुम्हाला ते नोट्समध्ये लिहून देईल. बाकी 2 पासून पाठीमागं पुस्तकात उत्तरं छापलेली आहेत, वाचायचे आणि ते उत्तरं लिहून काढायचे. फक्त आन्सर इन 1 सेंटेन्स मी लिहून देईल नोट्समध्ये. बाकीचे याची उत्तरं पाठीमागं पान छापलेले पानावर ते प्रश्न आणि तुम्ही ते लिहून काढायचं. हे शब्द सुचवा आहे, त्या वाक्याबद्दल एक शब्द सुचवा. एक उदाहरण फक्त मी सांगतो पहा, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, याला बुक किपिंग असं म्हटलेले आहे. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस बाय द प्रोप्रायटर, मालकाने व्यवसायात गुंतवलेला पैसा, याला कॅपिटल म्हटलेले. याची ही जी उत्तरं आहेत ना, ही पाठीमागच्या पानावर दिलेली आहेत. त्यानंतर इथं पर्याय निवड आहेत, ती पण पाठीमागं दिलेली आहेत उत्तरं. त्यानंतर नंबर 4मध्ये ट्रू ऑर फॉल्स आहे, हे पण आहे. त्यानंतर क्वेश्चन 5मध्ये डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री, सहमत आहात की नाही. सहमत असेल तर ॲग्री, याची पण उत्तरं आहेत. आणि त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग, वाक्य पूर्ण करायचं म्हणजे रिकामी जागा भरल्यासारखा भाग आहे, याची पण उत्तर मागं दिलेली आहेत. अशा पद्धतीने आपलं पहिलं प्रकरण इंट्रोडक्शनचं थोडंसं माहितीचं कंटाळवाणं आहे. खरा अकाउंटचा भाग आता आपल्या दुसऱ्या प्रकरणापासून सुरू होणार आहे. उद्यापासून आपण ते सुरू करणार आहोत. या ठिकाणी आता जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला जेवढी कळेल तेवढी कळेल, काही नाही कळलं तरी चालेल. खरा अकाउंटचा भाग आपला अजून चालू व्हायचा आहे आणि नंतर मग आपण तो पाहूया. ठीक आहे.